की पप्पा मला कधी डाटच नाही डाटच नाही देणार. रगड रगड घिसाड घिसाड रगड रगड घिसाड घिसाड रगड घिसाड घिसाड रगड. मला भांडे घासू लागतोय गाईज, पाहिलं का? आता एवढे सगळे भांडे तू घासणार आहे एकटा? हा चालेल. नाही आता तू हाऊसच करून घे. तेव्हा कसा घसू राहिला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो आहे गावाला कालच आणि आता सकाळची वेळ, अजून पाणी नाही आलं म्हणून टाकीवर भांडे घासायला आलो आहे. आणि हा इकडून तिकडून बसून भांडे घसू राहिला. इथं बसून पाय नीट भांडे निघाले तर बरं आहे, नाही तुला लय धरून वाजवल बर का. नीट घास, जोर लगा के. लस्सी पिके गावाकडे सकाळ सकाळी असं वातावरण दिसतं. म्हणजे आता भांडे घासून झाले. आता मी कपडे आणतो, मग मम्मी आणि मी कपडे धुवू. आणायला पाठवले सगळे कपडे इथे सांडून दिले. उचलती पाटे आता परत घे. तुम्ही भांडे भरते त्याच्यात, थांब. ते धुवायचे बर का? का बरं? ते धुवायचे. मग आणला कशाला? हा मग धुवायलाच दिला असेल ना. मग चल धुवू. थांब, ते भांडे ठेवून आली. हा पप्पा आले, पप्पा आले. लांबून धर बाय. का म्हणजे मला पण. हा ना, मग धर, मग मी तुझा काढ. बाद झालं रे, सफेद निघाला तो कपडा एकदम. एवढा क्लीन करेल की पप्पा मला कधी डाटच नाही. डाटच नाही देणार. बस आज के लिए इतना ही. ते गाई पण तुला पाहू राहिल्या बघ. का लक्ष त्याच्यात नको टाकू, याच्यात टाक, या पाटीत टाक. ओय ओय. अब एक काम बाकी और. काय नाही ग बाकी, आता बाद झालं. लय काम करून टाकलं तू. इसको धोना. ही बकेट घे. इसको बोलते हैं परफेक्ट. सरक आता, मला आवरू दे. तर आमचा हा चुला चार्जिंग बॅटरीवरचा आहे. आता गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्याच्यामुळे चुलची लय आठवण येते है ना. त्याची ही फ्लेम आहे अशी वाढवू शकतो आपण. हे बा लगेच तिकडं हवा वाढवतं आणि लगेच फ्लेम पेटते. अशी कमी करू शकतो. बंद करून दिली तरी चालते ती, एकदा पेटायला लागली का. तर माझं धुणं भांड्याचं काम झालं. आई स्वयंपाक करताय आणि आम्ही चाललो आहे फेरफटका मारायला आता शेतामध्ये. तर इथून घराच्या पुढेच आमचं शेत आहे, एक डोंगराच्या तिकडे. पण तिकडे आम्हाला जाता नाही येणार, कारण आज जायचं आहे नाशिकला पुन्हा. तिथे समोर आम्ही केशर आंबे लावलेले, काय छोटे छोटे आंबे. इथे आईने लसूण केलं आहे, त्याचा एक तुकडा म्हणजे घरी खाण्यासाठी गावठी लसूण लावलेले. ही चिंच आहे ना, ही चिंच खूप पूर्वीपासूनची आहे, खूप मोठी चिंच आहे, याला खूप चिंच येतात. तर या आंब्याला, केशर आंब्याला छोटे छोटे आंबे आलेले. फक्त पाऊस नाही पडायला पाहिजे, नाही तर सगळे आंबे जातील. तिकडे पण केशर आंबाच आहे. इथे शेतात आहे ना, असं खळ्याचा म्हणून वापर केला जातो. म्हणजे जसं की मकी काढणी वगैरे आली तर मशीनमधून काढायला, गहू काढणे आले की मशीनमधून काढायला एवढी जागा ठेवलेली आहे. आणि मग नंतर उन्हाळ्यात अर्ध्या जागेवर इथं घास लावला जातो गाईंसाठी. चिंच आहे, तर चिंच पाडून टाकलेली बहुतेक, म्हणजे हे काही त्या खाली भरपूर पडलेले म्हणजे
उतरवलेली आहे चिंच. हा धर, तुला खायची का? खाऊन बघ बरं. तिकडनं आलं का मग वेचू आपण चिंच. चल. आणि एवढ्याच खालच्या पट्ट्यामध्ये आम्ही घरासाठी जागा सोडलेली आहे. तिथे घर आणि गाईंसाठी चाळ, कांद्याची चाळ असं. आणि पुढे आम्ही 3 वर्षापूर्वी नारळाचे 2 झाडं लावलेले, ते पण छान जगले. इकडे चिक्कूचं झाड लावलेलं ते पण छान आलेलं आहे. त्याला चिक्कू कायमस्वरूपी येत राहतं, 12 महिने चिक्कू येत असतात. नर्सरीमधून आणलेले झाडे. हे बहुतेक रताळ्याचे झाडं लावलेली. हिरव्या वांग्याचे रोपं लावलेले. इथे खूप हिरवे वांगे आलेले. मी सुद्धा जाताना इथून खुडून नेणार आहे हिरवे वांगे. हा नको, थांब. किती मोठा आहे बघू. तोड. हा चिकळत आहे, पुसून घे ते. चिक हाताला लावू नको. हा नको नको, हातावर नको ना पाडू. उभरल ते. उभरल म्हणजे चिपकून जाईल. पुसून घे ते पानाला. आता नको खुडू, पुढच्या शेतात जायचं आहे आपल्याला. तर याला असे वांग्याचं पीक, त्याला हिरवे हिरवे वांगे भरपूर येतात. 2-3 वांगे घेऊन जाऊ आपण. हा लक्ष. आणि असे चिक्कूला भरपूर फुलं आलेले, म्हणजे चिक्कूला चिक्कू कायम येत असतात. चल. हे पा हिरवे वांगे आल्यावर खुडू बर का रे. लक्ष दे. हा गावाला आलं काही वेळ कुठे जातो कळत नाही, कारण शेतात फिरणं, गावाकडची कामं पण भरपूर असतात. त्याच्यामुळे हे नाही तर ते, ह्या शेतातून हे तर त्या शेतात जाता येतं. आता आपण पुढच्या शेतात जाऊ. म्हणजे इथून हे आता शेंगा भुईमूग पेरायचं आहे, त्याच्यासाठी खोदून ठेवलेलं आहे. काही कांद्याचं बी पेरायचं आहे. हा चिकूनी शिकेली खूप. हा ना. उकडल्यावर त्याने शीत चालू केली ना. तो कशी शिकतो. आता सध्या कांद्याला पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि हा कांद्याचा बिवार आहे. विहिरीचं पाणी आहे मस्तपैकी चाललेलं. आणि किती नितळ आहे, थंडगार आहे. लक्ष राह दे, ते झाकून ठेव तसंच. चल खाली बघून चल. आंबट आहे ना. राळ नको, ते बांध फुटून जाता रे. खाली नाही उतरायचं. चल चालेल. इकडे बघ तर. इथे सगळे लाकडं तोडून ठेवलेले, म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये लाकडं लागतात त्याच्यासाठी. तर लाकडं हे काही झाडाचे एक्स्ट्रा वाढलेले पाट जे येतात ते तोडलेले, म्हणजे तोडले फांद्या की अजून त्याला नवीन फांद्या फुटत असतात.
तर एक झाड पूर्ण किडलेला होता, खराब होता, तो हा झाड तोडलेला आहे. त्याचे लाकडं तयार करून ठेवलेले. हे काय रे, याला फुलं आहे बघ. तीळ आहे, तीळ. एवढी तीळ लावलेली. नको आहे, तोडू नये ना. इकडे पण केशरचे झाड आहे. नेहमी आखाजीला हे आंब्याचे कांता आंबे येत असतात आणि त्याचं नैवेद्य आम्ही दाखवतो. म्हणता आखाजीला पहिले आंब्यांचं नैवेद्य दाखवायचं आणि मग आंबे खायचे असतात. तर तसंच आम्ही करत असतो. इकडं ट्रॅक्टर येण्यासाठी ही जागा सोडलेली. इकडे विहीर आहे. नको नको, तिकडे काटे आहेत, काटे तिकडं. तर आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलो आणि आता चाललो रिटर्न घरी. तर इथून तिथून सगळे कांदे लावलेले ह्या शेतामध्ये आणि जे डोंगराच्या पायथ्याशी तिकडे गहू वगैरे केलेला आहे. आंब्याला छोटे छोटे आंबे आलेले, पण पाऊस नको यायला, नाही तर सगळे आंबे पडून जातील. मागच्या वर्षी मेपर्यंत पाऊस होता, त्याच्यामुळे आंबेच नाही खाता आले. हे सीताफळाचे झाड आहे, हे पेरूचे. तीळ लावलेले, तिळला असे छान तिळे पण आलेले आहे आणि फुलं पण आलेले. चल चल रे. नको खोदू, चल. गाइस मी असं शॉट मारलं लकडीने, लकडी तिकडे सटकून गेली. थांबीला वरतो. आय एम अ टँग टँग टँग. आय एम अ टँग टँग. हे पायाला किती मोठे मोठे आंबे आले ना. मला जायचं. ओय बरी झाली मला जायचं. वाढायचे बाकी त्याला छोटे छोटे दिसतात. हो बाप, वरड कट झालं ती. ताईने छान छान अशा चुलीवर भाकरी केल्या. बाबा बाबा, देवा देवा म्हणा. इथूनच काय करते? फिरून आलो तर इथून इथं तर दम लागला लक्ष ना. पण मोकळे हात ना रे. हा, पक्षीला निघाल पुढच्या शेतात गाडी जाईल ना. जाते ना. जाऊ बरं आपण, मग जाऊ ना, सगळं निपटले. फिरून येऊ बरं, पाहून. गहू पाहून येऊ, हरभरा पाहून येऊ. वय ग पाय पाय जाऊ. देवानी पाय नाही धरले. हा, इथून इथं चालता चालता तुझं दम लागला तुला. जा, मला पाणी आणवे हांडीतून. जा बाळा, या हांड्यातून दे बाळा. हा, घे ना. तू चाल. घे. मी त्याला माठ, ते ग्लास आणवय, त्याला माठातून दे. आण रे. त्याला नारे घाल. दमला लगे इथल्या इथं चालला. तेव्हा आजीने छान भाकरी केल्या कुरकुरीत. वांग्या बटाट्याची भाजी. मी पण 2-3 वांगे घेऊन जाणार आहे तोडून. कसं 2-3 गंज तर ते मला दिसलं नाही जास्त. नाही ना, आहे ना, मी तोडून देईल ना. कसं तुला पाहिजे ते फुलं आलेलं ते तिळी होती ना. तिळ ये. हा, मला हे तिळी. आपल्याला तिळी नव्हती ना ग. तुम्हाला लाडू पोच झाले नाही. मी मागच्या वर्षीची तिळी आवरून ठेवली ती, त्याचे लाडू. मध्ये. हा, चांगली होती, त्याला काही नाही जाळ मध्ये ठेवायची. जाळ नाही का, कीड सुद्धा नाही लागलं. निघेल आपली ती. तुमच्याकडे फ्रीज आहे? आईने दिली ती ना ते. करते, आम्हाला फ्रीजची काही गरज नाही, ताजा भाजीपाला कुडून आणायचा लक्ष शेतातून. आणि आता इकडे शिळे सुद्धा खात नाही लोक. काय करतो, एवढं सुखी जीवन होऊन गेलं. तुम्ही पुढं नाही. अरे पाणी आण ना मला इकडे ना. चल रे. कामं वगैरे झाले आणि मस्त इथं झाडाखाली मी खाट्यावर येऊन बसली आहे, कारण इथं छान हवा लागते आणि घरात खूप गरम होतं त्याच्यामुळे.